नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, यावर्षी जसा पावसाळा खूप होता ना, तशीच थंडीसुद्धा खूप आहे. त्यामुळे आपण स्त्रिया कितीही थंडी असली ना तरी आपल्याला सकाळी सकाळी उठावंच लागतं. भर थंडीमध्ये आपल्या घरातील सर्व कामं करावी लागतात. आपले हात सतत थंड पाण्यामध्ये असतात. त्यामुळे होतं काय माहिती आहे का, आपला चेहरा कोरडा पडतो. आपल्या हातापायाची जी त्वचा आहे ती फाटते. हातपाय खूप कोरडे पडतात, ओठ फाटतात, पायांच्या टाचांना भेगा पडतात. त्यासोबत केसांचं म्हणायचं गेलं ना तर केस या थंडीमध्ये ना झाडूसारखे होतात आणि केस अक्षरशः खूप गळायला लागतात. तुमच्यासोबत पण या थंडीमध्ये असंच काही होत असेल ना, तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला या थंडीमध्ये ग्लोईंग आणि तुकतुकीत राहण्यासाठी अशा 7 गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक स्त्रीने करायलाच पाहिजेत. फ्रेंड्स, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्या खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरणार आहेत, कारण आपण या सर्व गोष्टी घरगुती पद्धतीने करणार आहोत, घरच्याच वस्तू वापरून करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला बाहेरून काहीच आणायची गरज लागणार नाही. पण जर तुम्ही या गोष्टी केल्या तर या थंडीमध्ये तुम्ही छान ग्लोईंग, नितळ, तुकतुकीत आणि अक्षरशः टवटवीत राहाल. ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, कारण या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि फायदेशीर असणार आहेत. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. एक्सफोलिएट. फ्रेंड्स, थंडीमध्ये आपल्याला आठवड्यातून एकदा तरी आपला चेहरा जो आहे तो स्क्रब करायचा आहे. स्क्रब बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि लाटण्याच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता ही जी पावडर आहे ती आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढी कॉफी पावडर टाकायची आहे. इथे मी नेस्कॅफेची कॉफी घेतली, तुम्ही ब्रूची घेऊ शकता, तुमच्याकडे जी असेल ती घ्या. त्यानंतर 1 चमचा आपल्याला मध टाकायचे आहे आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये नारळाचं तेल टाकायचे आहे. आता सर्व जे घटक आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हा आपला DIY स्क्रब रेडी झालेला आहे. आता सगळ्यात पहिले मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करते. अप्लाय करता वेळेस थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि देन चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे आणि आपल्याला 2 ते 3 मिनटं चेहरा छान एक्सफोलिएट करायचा आहे. फ्रेंड्स, थंडीमध्ये आपल्या चेहऱ्यावर ना डेड स्किन जमा होते आणि ही जर डेड स्किन चेहऱ्यावर तशीच राहिली तर आपले जे पोर्स आहेत ते बंद होतात आणि आपल्या पोर्समध्ये घाण तशीच साचली जाते आणि त्यामुळे आपल्याला ॲक्ने पिंपल होऊ शकतात. चेहऱ्यावरची जर डेड स्किन निघाली तर नवीन स्किन बाहेर येते आणि त्यामुळे आपला चेहरा छान ग्लोईंग दिसतो. त्याचसोबत फ्रेंड्स, तुमच्या चेहऱ्यावर जर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स जर असतील तर तेही डीपली काढून टाकायला हा स्क्रब खूप मदत करेल. आता आपल्याला थंड पाण्यामध्ये चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि इथे मी चेहरा माझा ड्राय करून घेते आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर ग्लो बघू शकता. जेव्हा डेड स्किन निघून जाते तेव्हा असाच चेहरा ग्लोईंग दिसतो. त्यासोबत नाकाच्या अवतीभोवती असलेली घाण, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स ते सुद्धा डीपली निघून गेलेले आहेत. आता आपल्याला ओठांना सुद्धा स्क्रब करायचा आहे. थंडीमध्ये ओठ स्क्रब करायला अजिबात विसरू नका, कारण ओठांवर खूप डेड स्किन साचली जाते. त्यामुळे आपले जे ओठ आहेत ते खूप ड्राय दिसतात. त्यासोबत ओठांवर आपल्या काळेपणासुद्धा येतो. तर त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपल्याला आपल्या ओठांना पण स्क्रब करायचं आहे. 2 ते 3 मिनटं ओठ स्क्रब करायचे, त्यानंतर धुवून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता ओठ तुम्हाला इन्स्टंट पिंक झालेले दिसतील. त्यामुळे तुम्हाला थंडीमध्ये स्क्रब हा करायचाच आहे. फेस पॅक. फ्रेंड्स, थंडीमध्ये ना आपला जो चेहरा आहे तो खूप असा डल दिसतो, निस्तेज दिसतो. चेहऱ्यावर डेड स्किन साचली जाते, त्यामुळे चेहऱ्यावर अजिबात ग्लो दिसत नाही. म्हणून आपल्याला फेस पॅक हा आठवड्यातून एकदा तरी लावायचाच आहे. फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला 1 चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन, चिमूटभर हळद टाकायची आहे, त्यापेक्षा जास्त नाही, नाहीतर चेहरा पिवळा दिसेल. त्यासोबत 2 चमचे आपल्याला दूध टाकायचं आहे. सर्व घटक व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि हा आपला DIY फेस पॅक रेडी झालेला आहे. हा फेस पॅक ओव्हरऑल पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय करायचा आहे. फ्रेंड्स, या फेस पॅकमध्ये आपण कॉफी पावडर टाकलेली आहे. कॉफीमध्ये कॅफेन नावाचा असा घटक आहे जो आपल्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, काळेपणा काढून टाकायला खूप मदत करतो. त्यासोबत आपण यामध्ये बेसन टाकलेलं आहे. बेसन आपल्या चेहऱ्याला डीपली क्लीन करायला खूप मदत करतो. आपण यामध्ये हळदसुद्धा टाकलेली आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल, ॲक्ने त्याला काढून टाकायला मदत करतात.
त्यासोबत आपण या फेस पॅकमध्ये दूध टाकलेलं आहे. दूध आपल्या चेहऱ्याला मऊ करायला मदत करतं, स्मूथ करायला, ड्रायनेस काढून टाकायला मदत करतो. आता हा जो फेस पॅक आहे तो 10 मिनटं ठेवायचा आहे, त्यापेक्षा जास्त नाही. अशा प्रकारे अर्धवट ड्राय झालं की चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता इथे मी चेहरा माझा सुकवून घेते आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो बघू शकता. हा जो फेस पॅक आहे ना, तो चेहऱ्यावरील काळेपणा, पिगमेंटेशन, काळे डाग काढून टाकायला खूप मदत करतो. जर तुम्हाला पण या थंडीमध्ये चेहऱ्यावर छान ग्लो पाहिजे असेल तर आठवड्यातून एकदा हा फेस पॅक नक्की लावा. स्किन केअर. फ्रेंड्स, थंडीमध्ये आपल्या त्वचेचा जो ओलावा आहे ना, तो खूप कमी होतो. त्यामुळे आपली जी त्वचा आहे ती निस्तेज आणि ड्राय दिसायला लागते. अक्षरशः इतकी कोरडी पडते की त्वचा ही फाटली पण जाते. त्यामुळे आपल्याला थंडीत सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला छान स्किन केअर हा करायचा आहे. सगळ्यात पहिले तर ना मी टोनर अप्लाय करते. टोनर अप्लाय केल्याने त्वचा ही हायड्रेट राहते. त्यासोबत आपले जे पोर्स आहेत ते सुद्धा मिनिमाइज होतात. टोनर अप्लाय केल्यानंतर इथे मी मिनिमिलिस्टचं हायलोरॉनिक ॲसिडवालं सिरम अप्लाय करते. थंडीमध्ये आपल्याला हायलोरॉनिक ॲसिड सिरम अप्लाय करायचं आहे, कारण हायलोरॉनिक ॲसिड सिरम आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवायला खूप मदत करतो. अप्लाय केल्यानंतर आता मी अपवर्ड डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे मसाज करते, जेणेकरून हा जो सिरम आहे तो माझ्या त्वचेमध्ये छान मुरला जाईल आणि माझी जी त्वचा आहे ती छान हायड्रेट होईल. सिरम अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. मी इथे वेनुसियाचा मॉइश्चरायझर वापरते आणि हा जो मॉइश्चरायझर आहे तो व्हेरी ड्राय स्किनसाठी तर बेस्ट आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता, पण तुम्हाला मॉइश्चरायझर हा जड आणि क्रीम बेसच अप्लाय करायचा आहे, कारण थंडीमध्ये आपल्याला हायड्रेशनची जास्त गरज असते. ज्या मॉइश्चरायझरमध्ये हायड्रेशन जास्त मिळेल असाच मॉइश्चरायझर आपल्याला लावायचा आहे. यानंतर आता इथे मी लिप ऑइल लावते. तुमच्याकडे लिप ऑइल नसेल तर लिप बाम लावा, पण ओठांना हायड्रेट करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला प्रत्येक वेळी लिप बाम किंवा लिप ऑइल लावायचा आहे, वारंवार लावायचं आहे. त्यानंतर हातापायांची काळजी. फ्रेंड्स, हातापायांना पण हायड्रेट करायला किंवा मॉइश्चराईज करायला अजिबात विसरू नका, कारण आपले हात सतत पाण्यामध्ये असतात, त्यामुळे खूप ड्राय होतात. त्यामुळे हातांना मॉइश्चरायझर लावा, पायांना मॉइश्चरायझर लावा. स्किन केअर नियमित करत चला. स्किन केअर केल्याने आपली त्वचा जी आहे ती थंडीतही ग्लोईंग दिसते, हायड्रेट दिसते आणि टवटवीत राहते. म्हणून थंडीमध्ये आपल्याला सकाळ संध्याकाळ आपली ही स्किन केअर जी आहे ती करायचीच आहे. हॉट हेअर ऑइलिंग मसाज. फ्रेंड्स, थंडीमध्ये ना आपली केस खूप निर्जीव आणि कोरडी होतात, त्यामुळे आपल्याला थंडीत हॉट हेअर ऑइलिंग मसाज हा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला नारळाचं तेल एका वाटीमध्ये घेऊन त्याला छान गरम करायचं आहे. तेल छान आपल्याला कोमट करायचं आहे आणि हा जो कोमट झालेला तेल आहे तो आपल्याला स्कॅल्पवर आणि केसांवर अप्लाय करायचा आहे आणि छान स्कॅल्पची मसाज करायची आहे. कोमट तेलाच्या मालिशने क्युटिकल्सच्या खोलवर हा तेल जातो आणि त्यामुळे आपल्या स्कॅल्पचा जो ओलावा आहे तो टिकून राहतो आणि आपली केस मऊ होतात. त्यासोबत फ्रेंड्स, आपल्या स्कॅल्पचा जो ब्लड सर्क्युलेशन आहे तो इम्प्रूव्ह होतो आणि आपल्या स्कॅल्पला अधिक जास्त पोषक तत्वे मिळतात आणि आपल्या केसांची पण वाढ खूप जास्त प्रमाणात होते. थंडीमध्ये केसांची मुळं ही खूप कुमकुवत होतात आणि त्यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात केस गळती होते. हॉट हेअर ऑइलिंग ट्रीटमेंटमुळे आपल्या केसांची जी मुळं असतात ती खूप मजबूत होतात आणि केस गळती थांबते. त्यासोबत फ्रेंड्स, थंडीमध्ये आपली जी केस आहे ती खूप ड्राय, निस्तेज दिसतात आणि खूप अशी रफ आणि फ्रिझी होतात. जर तुम्ही हॉट हेअर ऑइलिंग ट्रीटमेंट जर केली तर तुमची जी केसं आहेत त्यांची जी शाईन आहे ती तशीच टिकून राहते आणि आपल्या केसांना एक नैसर्गिक चमकसुद्धा येते. आता ना केसांना तेल मी लावून घेतलेला आहे आणि हा जो मसाजर आहे ना हा मला 100 रुपयाला ॲमेझॉनवरून मिळाला होता. त्याने मी 10 मिनटं छान स्कॅल्पचा मसाज केला आणि त्यानंतर मोठ्या काक्यांचा असा मी कंगवा घेतलेला आहे आणि त्याने केसांची पूर्ण गुंत काढली आणि केसांची छान मी इथे वेणी घालणार आहे. तुम्ही बोसुद्धा बांधू शकता, पण रात्रीची वेळ आहे, मी सहजासहजीनं वेणीच घालते रात्री. छान वेणी घालून आपल्याला हा जो तेल आहे तो रात्रभर आपल्या केसांना तसंच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला शॅम्पूने केस धुवायचे आहेत. फ्रेंड्स, थंडीमध्ये जर तुम्ही छान गरम तेलाने तुमच्या केसांची, तुमच्या स्कॅल्पचा जर मालिश केला तर तुमची केस पण गळणार नाही आणि केसांची जी चमक आहे ती तशीच टिकून राहील.
हेअर मास्क. फ्रेंड्स, थंडीमध्ये आपल्याला जसं हेअर ऑइलिंग करायची आहे तसंच आठवड्यातून एकदा हेअर मास्क नक्की लावायचं आहे. कारण थंडीमध्ये आपली केस खूप निर्जीव कोरडी होतात, अक्षरशः झाडूसारखी होतात आणि केस गळती पण खूप जास्त प्रमाणात होते. तर त्यासाठी आपल्याला छान असा हेअर मास्क लावायचा आहे जो तुमची केस गळती कायमची थांबवेल आणि तुमच्या केसांना एक नैसर्गिक चमक द्यायला खूप मदत करेल. आता हा हेअर मास्क बनवण्यासाठी आपल्याला ॲलोवेरा घ्यायचा आहे, त्याचे बाजूचे काटे काढायचे आणि चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला ॲलोवेरा जेल काढायचं आहे. 2 मोठे चमचे मिळेल एवढा आपल्याला ॲलोवेरा जेल पाहिजे किंवा तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे. हा जो ॲलोवेरा जेल आहे तो आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून छान याची अशा प्रकारे प्युरी बनवून घ्यायची आहे. ही प्युरी आपल्याला एका वाटीमध्ये काढायची आहे. यानंतर फ्रेंड्स, आपल्याला एक मोठा कांदा घ्यायचा आहे. तुमच्याकडे छोटे असतील तर 2 कांदे घ्या किंवा तुमच्या केसांच्या लेंथनुसार. मी इथे माझ्या केसांची लेंथ जास्त आहे तर मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा स्वच्छ करायचा आहे. मिक्सर जारमध्ये अशा प्रकारे त्याचे तुकडे करायचे आणि त्याची पण आपल्याला छान प्युरी बनवून घ्यायची आहे. प्युरी बनवल्यानंतर गाळणीच्या मदतीने ही जी कांद्याची प्युरी आहे ती या ॲलोवेरा जेलमध्ये अशा प्रकारे गाळून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला कांद्याचं पाणी या ॲलोवेरा जेलमध्ये टाकायचं आहे. कांद्याचं पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला 2 मोठे चमचे नारळाचं तेल यामध्ये टाकायचं आहे आणि हे तिन्ही घटक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हा जो आपला हेअर मास्क आहे तो रेडी झालेला आहे. या हेअर मास्कला तुम्ही हेअर टॉनिकसुद्धा बोलू शकता. हा इतका प्रभावशाली हेअर टॉनिक आहे ना फ्रेंड्स, मी आठवड्यातून एकदा तरी नक्की बनवते आणि केस गळती 100% थांबेल. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता 1 बॉटल अराउंड याची पूर्ण भरते स्प्रे बॉटल. तर तुम्ही ही बॉटल जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि तुम्ही आठवड्यातून 3 वेळा हा हेअर टॉनिक अप्लाय करायचा आहे. आणि थंडीमध्ये जर तुम्ही अप्लाय केलात ना तर तुमची केस गळती 100% थांबेल. आता हा जो हेअर मास्क आहे ना तो सगळ्यात पहिले तर आपल्या स्कॅल्पवर अप्लाय करायचा आहे. स्कॅल्पवर अप्लाय करायचा, बोटांच्या पद्धतीने अशा प्रकारे मसाज करायचे आहे. एक सेक्शन बाय सेक्शन आपल्याला छान असं स्कॅल्पवर अप्लाय करायचं आहे, मसाज करायचे आहे. या हेअर मास्कमध्ये आपण कांद्याचं पाणी टाकलेलं आहे. कांद्याच्या पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सल्फर असतो जो आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करून आपली केस गळती थांबवतो. त्यासोबत फ्रेंड्स, कांद्याचं पाणी आपल्या स्कॅल्पचा जो ब्लड सर्क्युलेशन आहे त्याला इम्प्रूव्ह करून कोलाजन वाढवतो. त्यामुळे आपली जी केस आहे ती दुपटीने वाढतात. कांद्याचं पाणी जर तुम्ही नेहमी वापरलं तर नवीन केस उगवायला पण खूप मदत मिळते. पण या हेअर मास्कमध्ये ॲलोवेरा जेलसुद्धा टाकलेला आहे. ॲलोवेरा जेलमध्ये विटॅमिन ए, सी, ई आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. ॲलोवेरा जेल जो आहे तो केसांना डीपली कंडिशनर करण्याचं काम करतो. त्यामुळे नॅचरली केसांना चमक येते. त्यासोबत फ्रेंड्स, आपण यामध्ये कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचं तेल टाकलेलं आहे. नारळाचं तेल आपल्या केसांना मऊ, मुलायम आणि शायनी करायला खूप मदत करतात. आता हा जो हेअर मास्क आपण लावलेला आहे त्याची केसांवर 10 मिनिटे तरी आपल्याला छान अशी मसाज करायची आहे. मसाज केल्याने हा जो हेअर मास्क आहे तो केसांच्या मुलांशी एकदम आतवर जाऊन काम करेल. आता ना आपल्याला हेअर मास्क लावलेली जी केसं आहेत त्याचा एक छान असा बन बांधून घ्यायचा आहे आणि 1 तास तरी हा जो हेअर मास्क आहे तो आपल्या केसांना तसाच ठेवून द्यायचा आहे. 1 तासानंतर तुम्हाला तुमची केस छान शॅम्पूने धुवून घ्यायची आहेत. कंडिशनर अजिबात नाही लावायचं. आता केस वाळवण्यासाठी ना कधी अशा प्रकारचा कॉटनचा तुम्ही टी शर्ट घेऊ शकता किंवा कॉटनचा टॉवेल घ्या. छान केस जी आहेत त्याची कवर करा आणि अर्ध्या तासात केस छान सुकून जातात. हा जो हेअर मास्क आहे तो जर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी लावलात ना 100% तर तुमची केस गळती थांबेल आणि या थंडीमध्ये तुमची केस नॅचरली खूप शायनी स्मूथ होतील आणि अजिबात तुमची केस ड्राय होणार नाहीत. हेल्दी डिटॉक्स ज्यूस, या ज्यूसला ABC ज्यूस असं म्हटलं जातं आणि हा ज्यूस थंडीमध्ये जर तुम्ही घेतला तर तुम्ही नॅचरली आतून ग्लोईंग दिसायला खूप मदत मिळेल. आपल्याला या ज्यूससाठी घ्यायचं आहे ॲपल, बीटरूट आणि कॅरेट. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. केलेले तुकडे आपल्याला एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत. मी ते अर्धा बीट घेतलेला आहे, अर्धा ॲपल आणि अर्धा कॅरेट घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्सरला फिरवून याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. आता हा जो ज्यूस आहे तो मी आठवड्यातून 2दा तरी पिते. माझ्या मुलाला पण मी देते कारण हा रोगप्रतिकारशक्ती वाढवायला पण खूप मदत करतो. या ज्यूसमध्ये विटॅमिन ए, सी, ई भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूम, काळे डाग कमी होतात आणि आपल्या त्वचेवर नॅचरली चमक येते. एक्सरसाइज. फ्रेंड्स, जर तुम्हाला नेहमी तरुण दिसायचं असेल आणि नॅचरली तुमची जर स्किन तुम्हाला ग्लोईंग पाहिजे असेल
तर तुम्हाला रोज अर्धा तास तरी व्यायाम हा करायचाच आहे. आणि जर तुम्ही गृहिणी असाल तर गृहिणी म्हटलं ना तर कुटुंबाचा कणा असतो. दिवसभर आपण घरातली सर्व कामे करतो, पण योग्य तो आपला व्यायाम होत नाही. त्यामुळे आपल्याला आजार जडतात, जसं की कंबर दुखणे, पाठ दुखणे, पाय गुडघे दुखणे, ॲसिडिटीचा त्रास, त्यासोबत ताण येतो. म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी आपल्याला थोडासा वेळ हा नक्कीच काढायचा आहे. व्यायाम केल्याने शरीरातील थकवा दूर होतो, शरीरातील सहनशक्ती वाढते, मानसिक ताणतणाव कमी होतो, चिडचिड कमी होते, रक्तभिसरण वाढते म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढतो, वाढत्या वजनावर नियंत्रण राहते, मन प्रसन्न राहते. मग त्यासाठी जिमला जाण्याची गरज लागत नाही. स्वतःसाठी 30 मिनटं काढा, फक्त नियमित अर्धा तास व्यायाम करा. आणि यूट्यूबला पण खूप व्हिडिओ आहेत व्यायाम करायच्या, त्या बघा, त्या बघून तुम्ही व्यायाम करा. त्यामुळे मन नेहमी प्रसन्न राहतं. आपसुक असं ना आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरली ग्लो येतो. नियमित व्यायामामुळे तुमची त्वचा जी आहे ना ती खऱ्या वयापेक्षा खूप जास्त तरुण दिसते, टवटवीत दिसते. व्यायामाचा परिणाम तुमच्या त्वचेवर आणि पेशींवर होतो, त्यामुळे आपण आपसुकच तरुण आणि ग्लोईंग दिसतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही गृहिणी जरी असलात तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. स्वतःसाठी वेळ काढून बघा, तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल, इतकं छान वाटेल. आणि मी आज म्हणजे मी संकल्प केलेला आहे 2025 पासूनच केलेला आहे आणि तो मी पुढे कंटिन्यू ठेवणार आहे. रोज मी योगा करायला जाणार. आता मी रोज योगा क्लासला जाते, पण तुमच्यासोबत ही व्हिडिओ शूट करायची होती ना तर सकाळी 6 वाजताच उठून मी योगा करायला बसलेली आहे. छान आसनं वगैरे केले आणि त्यानंतर मी प्राणायाम करते. प्राणायाममध्ये मी कपाळभाती प्राणायाम करते, भस्त्रिका प्राणायाम, त्यासोबत अनुलोम विलोम. हे जे प्राणायाम आहेत ना त्याने आपल्याला बीपीचा, ॲसिडिटीचा त्रास होत नाही, मन प्रसन्न होतं, ताणतणाव निघून जातं, मानसिक शांतता मिळते. त्यामुळे आपल्याला छान डेली आपल्याला 30 मिनटं तरी एक्सरसाइज करायची आहे. एक्सरसाइज केल्याने आपली त्वचा ही तरुण आणि ग्लोईंग दिसायला मदत होईल. तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी घरगुती पद्धतीने या 7 गोष्टी करायच्या आहेत. जर तुम्हाला या थंडीमध्ये छान नितळ तुकतुकीत ग्लोईंग दिसायचं असेल तर प्रत्येक स्त्रीने या 7 गोष्टी करायलाच पाहिजेत. कारण फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल, मी जेवढ्या पण तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत ना आणि जेवढ्या आपण वस्तू वापरलेल्या आहेत त्या घरच्याच आहेत, फक्त आपल्याला माहिती नसतं. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला माहिती झालेलं आहे, तर या 7 गोष्टी नक्की करा आणि या थंडीमध्ये छान ग्लोईंग नितळ तुकतुकीत राहा. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव. टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.